मुंबई के दहिसर टोल नाके पर होने वाली तीव्र ट्रैफिक कोंडी को कम करने के लिए अब आखिरकार ठोस कदम उठाए जाने लगे हैं। परिवहन मंत्री प्रताप सरनाइक ने मीडिया से बातचीत में बताया कि टोल नाके का कुछ हिस्सा आगे स्थानांतरित किया गया है और मुंबई की ओर जाने वाली लेन की संख्या बढ़ाने का काम तेजी से जारी है। मंत्री सरनाइक ने कहा कि पिछले 2 महीनों से वह लगातार इस क्षेत्र का दौरा कर रहे हैं और ट्रैफिक की गंभीर समस्या का प्रत्यक्ष निरीक्षण किया है। उन्होंने बताया कि टोल नाका सड़क के बिल्कुल बीच में होने की वजह से वाहनों की लंबी कतारें लग जाती हैं और यही जाम का मुख्य कारण है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पहले ही टोल नाके के स्थानांतरण का फैसला लिया था, लेकिन ठेकेदार की लापरवाही और धीमी कार्यशैली के कारण प्रक्रिया में देरी होती रही। सरनाइक ने आगे जानकारी दी कि अब निर्णायक कदम उठाए गए हैं। टोल नाके का आधा हिस्सा आगे बढ़ा दिया गया है और मुंबई की ओर जाने वाली लेन बढ़ाकर ट्रैफिक को सुचारू करने की कोशिश की जा रही है। उन्होंने यह भी बताया कि यह फिलहाल अस्थायी उपाय है, लेकिन इससे जाम में काफी राहत मिलेगी। अंत में मंत्री सरनाइक ने कहा, शिवसेना हमेशा काम करके दिखाती है। हम जो कहते हैं वह पूरा करते हैं। दहिसर टोल नाका स्थानांतरण की प्रक्रिया इसका स्पष्ट उदाहरण है। जय महाराष्ट्र। बघा, आज एकदम जल्लोषाचा दिवस आहे शिवसैनिकांसाठी। सरनाईक साहेबांनी जो दिलेला शब्द पाळलेला आहे। ठीक आहे, विरोधक टीका करतील, काय बोलतील, पण मुद्दा होता वाहतूक कोंडीचा। लोकांचा समज गैरसमज पसरवणारे आपले विरोधक आहेत, पण मुद्दा मेन होता की वाहतूक कोंडीचा। ती वाहतूक कोंडी आता तुम्ही बघत असाल खूप प्रमाणात कमी होत चालले। अतिक्रमण होतं ते हटवलेलं आहे आणि त्या पद्धतीत वाहतूक व्यवस्थित सुरळीत झालेली आहे। फास्टॅगचं पण काम चालू आहे। कुठची पण यंत्रणा काम करताना थोडासा वेळ लागतो आणि त्यांना ते आदेश दिलेले आहेत, त्या पद्धतीत ती कामं होतील आणि सरनाईकांनी जो शब्द दिला तो पूर्ण करणार असा आमचा सरनाईक साहेबांचा शब्द आहे आणि तो पूर्ण होणार। जय महाराष्ट्र। तर मी आपले माननीय आमदार यांचे आभार व्यक्त करेन, कारण काय लोकांना हा ट्रॅफिकचा जो त्रास सहन करावा लागत होता एवढ्या वर्षापासून, कोणी दवाखान्यात जाताना, हॉस्पिटलमध्ये जाताना, नोकरीवरून येताना त्यांचा प्रचंड वेळ वाया जात होता, तो वेळ त्यांचा आता वाचणार आहे। आणि सर्वीकडेच म्हणजे साहेबांची खूप चर्चा आहे की साहेब फक्त बोलत नाही तर करून दाखवतात। आज मीरा भाईंदरचं सौभाग्य आहे की सरनाईक साहेबांचा आमदार आपल्याला लाभलेला आहे। त्यांची कामाचा तो विकास वेग आहे, तो पाहून तर प्रचंड म्हणजे त्यांच्यावर लोकांचा म्हणजे उत्साह एवढा वाढलेला आहे की आपोआपच लोक आमच्या पक्षासोबत जोडत आहेत आणि आम्ही तर साहेबांवर खूप खुश आहोत आणि आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। दादा काय सांगा, टोल नाक्याच्या इथे तुम्ही जल्लोष करताय, काय नेमकं? बघा, आमच्या मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी जो वादा केलेला ट्रॅफिक मुक्त करायचा, मीरा भाईंदर शहरातील लोकांना या ट्रॅफिक पासून समाधान करायचं, तर ते काम आज लगभग पूर्ण झालेलं आहे आणि आज सर्व शिवसैनिक आम्ही इथे येऊन जल्लोष करत आहोत। आमचा मकसद एकच होता की ट्रॅफिक व्हायला नाही पाहिजे आणि इथे जो आज नजारा दिसतोय, मी काशीमीरावरून येतो दरवेळेस कधी जायचं असेल तर मला 1 तास 1.5 तास लागायचा टोल नाक्यावर यायला, आता मी 5 मिनिटात आलो। तर आणि आज सकाळचा टाइम आहे, पीक टाइम आहे, तर ट्रॅफिक पूर्ण मुक्त झालेले दिसत आहे आणि काही दिवसात याच्यावरती जी काही कारवाई करायची आहे ती साहेब आल्यानंतर तुम्हाला देणार आहे माहिती। महिला फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, टोल नाक्याचा जो प्रश्न होता तो सुटलेला, काय सांगाल? सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज खरंच आनंदाचा दिवस आहे। सरनाईक साहेबांनी करून दाखवलं, करून दाखवतातच। त्यांचे शब्द नेहमी बोलतात ते करतात आणि सगळ्यांना खूप खूप आनंद झालाय की आज मीरा भाईंदर म्हणजे आज ट्रॅफिक मुक्त होत आहे मीरा भाईंदर, आणि त्यासाठी आम्ही सगळेजण साहेबांना धन्यवाद देतो। आमचे साहेब नेहमीच कामं करत असतात आणि करत राहतील। जे लोक त्यांना सांगतात की फक्त काम बोलून दाखवतात, तसं नाही आहे। जे बोलतात ते करतात, हे सगळ्यांनी समजून घ्यावं आणि आम्ही साहेबांच्या मागे शिवसैनिक खंबीरपणे उभे आहोत आणि याच्या पुढेही राहू। आणि खरंच आज आनंदाचा दिवस आहे। जसं आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय तसं जनतेलाही आनंद होतोय की जनताही
साहेबांच्या मागेच आहे. टोल नाकापेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा होता वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीमुळे आता कुठेतरी एक लोकांना एक आनंद मिळेल की बाबा ट्रॅफिक मधून कुठेतरी सुटका होईल. त्याबद्दल काय? वाहतूक कोंडी म्हणजे अशी तशी वाहतूक कोंडी नव्हती. जेवढा वेळ काशीमीरा ते दहिसर चेकनाका तेवढाच वेळ मुंबईला माणूस पोहोचायचा. आणि एवढी वाहतूक कोंडी असताना सुद्धा आज या मीरा भाईंदर वासियांसाठी ज्याप्रमाणे आपले मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांनी जे प्रयत्न केले त्यासाठी आज हे यश पाहायला मिळतंय. आणि मीरा भाईंदर वासियांसाठी आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आणि सर्वात मोठं यश हे आमच्या सरनाईक साहेबांना मिळालेलं आहे. आणि मीरा भाईंदरच्या जनतेच्या वतीने मी सरनाईक साहेबांचे मनापासून आभार मानतो. शिवसैनिक फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे जल्लोष साजरा करतो. काय नेमकं आनंदाचा दिवस आहे. जे गोष्ट साहेबांनी बोलून दाखवली, जो शब्द आपण दिला होता तो आज 13 तारखेला पूर्ण करतायत. थोड्याच वेळा सरनाईक साहेब या ठिकाणी येतील. या ठिकाणी पूर्णपणे एक आनंद उत्सव, कारण अनेक वर्षापासून मीरा भाईंदरच्या सगळ्या रहिवाशांची ही मागणी होती की हा टोल हटला पाहिजे. आणि अखेर आज खऱ्या अर्थाने हा टोल या ठिकाणी हटत आहे. नक्कीच लंबता विरोधकांना ह्याची तांत्रिक माहिती नसेल. हे फक्त टेम्पररी बेसवरती केलेलं आहे. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट हटवतो तर टेम्पररी कुठेतरी आपण ती सुरू करतो. ही तात्पुरती स्वरूपात गोष्ट आहे. बाकीचं जे ठरलं आहे या पलीकडे जाऊन वर्सोवा भागामध्ये त्या ठिकाणी 3 ते 4 स्पॉट सगळ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काल बैठक घेऊन फायनल केलेले आहेत. त्यातला एखादा स्पॉट जो उत्तम असेल आणि वाहतुकीसाठी सुरळीत असेल तो फायनल करून हा टोल त्या ठिकाणी कायमचा शिफ्ट केला जाईल. हे या ठिकाणी खात्रीपूर्वक तुम्हाला मी सांगतो. वारंवार विरोधकांकडनं तुम्हाला विरोध होत असताना आता कुठेतरी असं वाटतंय की सरनाईकांच्या बाजूने सगळे शिवसैनिक असतील. प्रश्नच नाही. विरोध हा बघा, राजकारणामध्ये विरोध हा होतो. जोपर्यंत एखादी गोष्ट समोर लोकांच्या येत नाही तोपर्यंत विरोध हा होतच होतो. टीका म्हणा, ट्रोल म्हणा, ह्याची आम्हाला सवय आहे. कारण आदरणीय प्रताप सरनाईक साहेब ज्या पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये काम करतायत, जो बदलाव या ठिकाणी आणतायत, तर विरोधकांकडे दुसऱ्या काही चर्चेसाठी मुद्देच नाही आहेत. त्यामुळे इलेक्शनला समोर जायचं म्हटलं तर काही ना काही बोललं पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, याची आम्ही कुठेही पर्वा करत नाही. जी गोष्ट आहे आपल्या समोर आहे. हा टोल तुम्हीच तुमच्या वाहिनीने मागे कव्हर केला होता. हा डावीकडचा तुटला होता, उजवीकडचं तोडकाम सुरू झालेलं आहे. थोड्याच दिवसात तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी जशा आम्ही म्हटल्या होत्या त्या प्रकारे पाहायला मिळतील. महाराष्ट्र या ठिकाणी वर्षानुवर्ष ट्रॅफिक मध्ये जो टोल नाक्याचा ट्रॅफिक साठी म्हणजे टोल नाका जो हटवण्यात येणार आहे आता, तो गेल्या किती वर्षापासून ट्रॅफिक मुळे माणसांना जाण्याच्या म्हणजे अडचणी येत होत्या. म्हणून या निर्णयाला सरनाईक साहेबांनी जो काही निर्णय घेतलाय, जो टोल नाका हटवण्यासाठी, तो खरोखर योग्यच आहे. जेणेकरून मुंबईला जी लोक जात आहेत त्यांना तासनतास या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये अडकावं लागत होतं. आणि आता जो साहेबांनी टोल नाका आपल्या त्या फाउंटनच्या तिकडे घ्यायला लावलाय, तर खरोखर योग्यच आहे. आम्ही सर्व साहेबांच्या जोडीला आहोत. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.